नमस्कार मित्रांनो. SBI देते 5 लाख रुपयांची खूप मोठी स्कॉलरशिप. ही होऊ शकते तुमची. मग त्यासाठी पात्रता कुठली? आणि ही स्कॉलरशिप ॲप्लिकेशन करताना तुम्हाला कुठलीही द्यावी लागणार नाही परीक्षा. डायरेक्ट तुम्ही मिळवू शकता ही 5 लाख रुपयाची स्कॉलरशिप. पहा, बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या ॲडमिशनसाठी जसं की इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, यांना ॲडमिशनची फीस परवडण्याजोगी नसते किंवा महागडे ट्युशन्स असतील ते त्यांचे परवडण्याजोगे नसतात. मग याच्यासाठी ही स्कॉलरशिप बनली आहे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. मग या ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम काय करायचे, याच्यामध्ये लागणारी पात्रता कुठली, त्यासाठी अर्ज करायचा आहे कसा, आणि ऑनलाईन फॉर्म भरताना कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल खूप सोयीस्कर आणि पटकन. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशी एखादी स्कॉलरशिप तुमची निघून जाता कामा नये. चला वळूयात आजच्या विषयाकडे. सर्वप्रथम पहा मित्रांनो, आपण SBI प्लॅटिनम ज्युबली आशा स्कॉलरशिप 2025 याबद्दल चर्चा करू. आता याच्यामध्ये यांना एक रेंज तयार केली की ज्यांचा क्लास 9 ते पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्यांच्यासाठी ते देत आहात 20 लाखापर्यंतची स्कॉलरशिप. मग आता मी तुम्हाला सांगितलेली 5 लाखाची कुठली आणि 20 लाखाची कुठली याची पूर्ण चर्चा मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. सर्वप्रथम पहा की तुमचं शिक्षण काय चालू आहे ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. हे कशामुळं? कारण येथे तुमच्या शिक्षणानुसार वेगवेगळ्या प्रकारची स्कॉलरशिप मिळते. आता बघा, सर्वप्रथम याच्यामध्ये यांना सांगितलंय की याची जी डेडलाईन आहे 30 नोव्हेंबर 2025 आहे. आता याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची पात्रता की जो कोणी भारतात रहिवासी असलेला व्यक्ती आहे तो या स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतो. आणि याच्या पात्रतेनुसार आपण जर इथं पाहिलं तर 9 ते 12 या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी 75% मार्क असणं गरजेचं आहे, ज्याला की ही स्कॉलरशिप 15,000 रुपये मिळणार आहे. आणि तसंच तुमच्या शिक्षणानुसार तुमचं जर अंडर ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी शिक्षण चालू असेल तर त्यासाठी 75,000, पदव्युत्तर पदवी असेल तर 2.5 लाख, आणि मेडिकल असेल तर 4.5 लाख. त्याचबरोबर तुम्ही IIT स्टुडंट असाल तर 2 लाख, आणि IIM असाल तर तुम्हाला 5 लाख. अशा पद्धतीची ही स्कॉलरशिप मिळते. तर या स्कॉलरशिपसाठी काही कंडिशन म्हणजे काही अटी आहेत, त्या कुठल्या सर्वप्रथम जाणून घेऊया. आता इथे रीड मोर या बटनाला क्लिक करून आपण याच्या संदर्भात सगळी माहिती घेऊया. सर्वप्रथम इथे क्लिक केलं. आता याची आपण पात्रता समजून घेऊया. बघा, एखादा व्यक्ती जो की भारतात राहतो आणि त्याच्याकडे पॅन कार्ड आहे तो व्यक्ती याच्यासाठी ॲप्लिकेशन करू शकतो किंवा अप्लाय करू शकतो. यासाठी त्यांना सांगितले की तुम्ही मेडिकल डिग्री हे शिक्षण घेत असणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल तुम्ही 10वी 12वी या सर्व शिक्षणासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप इथं उपलब्ध आहेत, परंतु आपण सध्या मेडिकल डिग्रीची जी स्कॉलरशिप आहे ती कव्हरिंग करत आहोत. जर तुम्ही याच्या व्यतिरिक्त तुमचं जे काही शिक्षण असेल इथे येऊन तुम्ही डायरेक्टली पाहू शकता. याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करणार आहे, तिथून तुम्ही ही सगळी माहिती मिळवू शकता. तर बघा, आता मेडिकलमध्ये तुमचं जे CGPA आहे ते 75% जास्त असणं गरजेचं आहे मागच्या वर्षीचं. त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाचं ग्रॉस इन्कम हे 6 लाखाच्या आत असणं सुद्धा गरजेचं आहे. त्यात त्यांना सांगितलं की जो व्यक्ती SC आणि ST कास्टमध्ये आहे त्याला 10% रिलॅक्सेशन आहे. कशामध्ये? पर्सेंटेजमध्ये आहे की त्याचं पर्सेंटेज 67.50 असेल तरी सुद्धा ह्या स्कीमसाठी तो अप्लाय करू शकतो. त्याचबरोबर ही स्कीम 50% महिलांसाठी तर 50% SC आणि ST कास्टसाठी राखीव ठेवण्यात आली. त्याचबरोबर तुम्हाला हा फॉर्म भरताना SBI बँकेचं अकाउंट अपलोड करणं गरजेचं आहे. तसंच तुमच्याकडे जर हे अकाउंट नसेल तर तुम्हाला SBI बँकेचं अकाउंट उघडूनच ह्या स्कॉलरशिपची प्रोसेस करायची आहे.
याच्यामध्ये तुम्हाला 4.5 लाख रुपयापर्यंत बेनिफिट मिळणार आहे. त्याचबरोबर SBI ह्याचा जो फायनान्शियल सपोर्ट आहे तो एक्सटेंड करू शकते कोर्स नुसार, कमी आणि जास्त. त्याचबरोबर स्कॉलरशिप रिन्युअल जे आहे विद्यार्थ्यांसाठी त्याचा मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो वेगवेगळ्या वर्षी बदलू शकतो किंवा कमी जास्त होऊ शकतो. आता याच्यामध्ये बघा डॉक्युमेंट्स. आता डॉक्युमेंट्स मध्ये एक महत्त्वाची गोष्ट की कुठले डॉक्युमेंट्स लागतात ते पाहूया. बघा 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे तुमचं जे शिक्षण चालू आहे त्याच्यानुसार तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणार आहे. तसंच तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे, ॲडमिशन पावती असणं गरजेचं आहे, कॉलेजचं ॲडमिशन लेटर किंवा आयडेंटिटी कार्ड किंवा बोनाफाईड या तिन्हीपैकी कुठलंही एक डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. बँकेचं पासबुक जे की अर्जदाराचं किंवा वडिलाचं असेल तरी चालतंय. जर कुणी नोकरदार असेल तर त्याचा फॉर्म 16A किंवा उत्पन्न प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर फोटोग्राफ आणि जातीचं प्रमाणपत्र जे की जर तुमच्याकडे हे असेल तर तुम्हाला लागू आहे. तर अशा पद्धतीने ही ॲप्लिकेशन तुम्हाला 31 नोव्हेंबर 2025 आत करायचे. मग जर तुम्हाला वाटत असेल हा फॉर्म स्टेप बाय स्टेप ऑनलाईन करायचा आहे कसा, जर याची तुम्हाला माहितीवर सविस्तर व्हिडिओ हवा असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका. तुमच्या गरजू मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.